या गोष्टी सीपी जोशी समितीने 2 वर्षापूर्वी दिला होता, जे अण्णा हजारेंनी हा विषय उचलला होता. आणि मला असं वाटतं की त्या जोशींच्या समितीने आपल्याला सुचवलं होतं की सगळे टोल प्लाझा आपण सेंट्रल सर्व्हरने जोडा, म्हणजे किती वाहनं कुठल्या टोलवरनं जातात त्याची नोंद तुमच्याकडे राहील आणि जेवढी वाहनं गेली त्यातून पैसा वसूल झाला की तुम्ही तो टोल बंद करू शकता. पण ते त्यावेळी त्याने केलं नाही. जोशी समितीने सुचवलं होतं की 300 कोटी रुपये बजेटमधून तुम्ही द्या आणि 24 टोल नाके बंद करा. ते करता आले असते, ते तुम्ही केले नाहीत. आणि त्यामुळे आता सुद्धा तुम्ही जे 10 कोटीच्या खालचे टोल म्हणजे 200 कोटीचं या बजेटमध्ये करणं, आज त्यांनी मान्य नाही केलं, बजेटमध्ये करू म्हणलंय. म्हणजे करतील की नाही माहित नाही. माझं म्हणणं असं की तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराला 10 कोटी रुपये त्याच्या मतदारसंघात दिले, असे समजा 160 आमदार झाले तर 1600 कोटी रुपये तुम्ही दिलेले आहेत ते सगळे काढून घ्या, ते टोलमध्ये टाका आणि यातून बरेच टोल नाके तुम्ही टोल फ्री करू शकता. आणि आमची ती मागणी आहे की कंत्राटदार आणि मंत्री यांच्यामध्ये साठगाठ होऊन जिथे भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी सुद्धा सरकारने नेमली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तावडे साहेब, सीपी जोशी साहेबांनी अहवाल मांडला होता, 2 वर्ष झाले सरकारने विचार केला नाही. राज ठाकरे आंदोलन झालं, 2 दगडं पडली, सरकार विचार करायला लागलंय. तोडफोडीची भाषा समजतं का सरकार? मला वाटतं की दगडं पडली म्हणून सरकारने ऐकलं का? सरकारचं यात काही वेगळं राजकीय गणित आहे, ते लोक ओळखतात. आणि त्यामुळे जे मुद्दे अण्णा हजारेंनी मांडले होते, जे मुद्दे भाजप सेनेने मांडले होते, तेच मुद्दे जर काल आले आणि हे मुद्दे आज ऐकले आणि आधी का नाही ऐकले, ह्याचं कारण मला असं वाटतं बहुधा सीएम साहेब सांगू शकतात की ह्याच्या मागे दडलंय काय.